वृश्चिक राशी, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिना. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर पहिला आपण काढणार आहोत जानेवारी महिना. ठीक आहे. वृश्चिक वृश्चिक राशीचे पहिले जानेवारी महिना खूप सुंदर, आनंदात, हॅपीनेस, आपल्याच धुंदीत, आपल्याच विश्वात, आपल्याच ग्रोथमध्ये अशा प्रकारे खूप छान जानेवारी महिना जाणार आहे. इतक्या सगळ्या मी आता पुढं मेष राशी टू वृश्चिक राशीपर्यंत आले, पण सर्वात चांगले कार्ड्स तुमच्यात आलेत. त्यामुळे तुम्ही जर पास्ट माझे कार्ड्स बघितलं तर तुम्हाला कळेल खूप सुंदर एनर्जी तुमची आहे जानेवारी महिन्याची. टचवूड. सो खूप सुंदर, खूप छान हॅपीनेस, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आहे, सेल्फ ग्रोथ आहे आणि मेन म्हणजे हॅपीनेस आहे, आनंद आहे. जे समजा तुमचं ऑलरेडी कोणाशी वादविवाद झाले असतील किंवा किंवा एनीवन कुठलेही कारण तुमच्यात दुःख होतं, ते दुःखांचं निवारण मला जानेवारी महिन्यात दिसतंय. मग एक आजारपण असेल किंवा एक रिलेशनशिप असेल, एक सेविंगच्या टाईपचं काहीतरी असेल किंवा जॉबच्या संदर्भात असेल, बिझनेसच्या संदर्भात असेल, तर त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसते, त्याच्यात प्रगती दिसते. जानेवारी महिन्यामध्ये आनंद दिसतोय, मनासारख्या गोष्टी होताना मला जानेवारी महिन्यात दिसत आहेत. ओके, काहींच्यामध्ये ते लग्नाची स्थळं पण येतील, काही लग्न ठरतील, गेट टुगेदर्स दिसते जानेवारी महिन्यात काहींच्या बाबतीत. तर खूप छान आणि अशी सुंदर एनर्जी वृश्चिक राशीची जानेवारी महिन्यात आहे. म्हणजेच ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला जानेवारी महिन्यात आहेत. पण तुम्ही जर डिस्टर्ब राहिलात, तुम्ही ओव्हर थिंकिंगमध्ये राहिलात, तर ही एनर्जी तुम्हाला अनुभव घेता येणार नाही. त्यामुळे डिस्टर्ब राहायचं नाही आहे, पेशंटसारखं डिस्टर्ब राहायचं नाही, उगाच ओव्हर थिंकिंग करायचं नाही आहे, जेणेकरून ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोचेल जर तुम्ही ओव्हर थिंकिंग केली नाही तर. ठीक आहे, समजते मला काय म्हणायचं आहे. आता आपण बघणार आहोत फेब. आता कसं असतं ना, तुम्ही ओव्हर थिंकिंग वगैरे केलात तर मग तुम्हाला ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोचणार नाही. मग म्हणाल तनयाने ते इतके छान छान एनर्जी सांगितली आणि आमच्या बाबतीत तर काय झालंच नाही. सो ओव्हर थिंकिंग करायचं नाही, अतिविचार करायचा नाही. ठीक आहे, आणि एन्जॉय करायची ती एनर्जी. ओके, फेब्रुवारी महिन्यामध्ये ना पहिलेचे 2 आठवडे खूप सुंदर, छान आणि नवीन गोष्टी घडण्यात जातील. नवीन घटना घडेल, नवीन इम्प्रूव्हमेंट असेल, नवीन गोष्टी तुम्हाला अनुभव घेता येईल. कुठलीही जी काय तुमची सिच्युएशन आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅच करण्याचा प्रयत्न करा. तर काही नवीन घटना तुमच्या आयुष्यात पहिल्या 2 आठवड्यामध्ये घडणार आहेत. त्यानंतरची तिसरा आठवडा आहे तो थोडासा स्ट्रेसमध्ये जाणार आहे. बॉडी पेन होईल, थोडंसं स्ट्रेस येईल, झोप न लागणं, खूप धावपळीचा असा तिसरा आठवडा असणार आहे. आणि शेवटच्या आठवड्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आणि परत प्रगतीच दिसते आहे मला. ठीक आहे, आणि ओव्हरऑल सगळं छान असताना तुम्ही फक्त हे घडेल ना, हे होईल ना या विचारात राहायचं नाही आहे, जेणेकरून या एनर्जी, या 2 मेन एनर्जी तुम्हाला अनुभव घेता येतील. नाही तर तुम्ही याच एनर्जीमध्ये राहिलात तर या एनर्जी तुमच्या हातातून निसटून जातील. समजते? त्यामुळे तिसऱ्या आठवड्यामध्ये ओव्हर थिंकिंग करायचं नाही, अतिविचार करायचा नाही आहे. ठीक आहे, आणि व्यवस्थित या एनर्जीचा अनुभव घ्यायचा आहे. आता आपण बघणार आहोत मार्च. थोडक्यात समजले ना की फेबमध्ये तुम्हाला नवीन गोष्टी घडणार आहेत स्टार्टिंगला आणि एंडला. तर नवीन तुम्हाला समजा एखादी गोष्ट नवीन सुरू करायची, नवीन काही विचार करायचा आहे किंवा नवीन निर्णय घ्यायचे आहेत, तर फेब्रुवारी महिना खूप सुंदर असेल तो विचार आणि ते पाऊल उचलण्यासाठी. ठीक आहे, पण तिसऱ्या आठवड्याच्या एनर्जीमुळे तुम्ही कदाचित निर्णय चुकू शकता. तर तसं करू नका, ओव्हर थिंकिंगमध्ये राहू नका आणि या एनर्जीचा फायदा उचला. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत मार्च. ओके, तर मार्च महिन्यामध्ये असं दिसतंय ना की
जी तुमची जानेवारीची एनर्जी होती ती थेट परत मार्चमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. ओके. आणि सेम सेम सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ लव तुमचा वाढणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींचे निर्णय घेणार, समजा एखाद्याचं टार्गेट असेल, एखाद्याचं सेविंग टार्गेट, एखाद्याचं गोल आहे, तो तुम्हाला सक्सेस होताना, तो पूर्ण होताना तुम्हाला मार्च महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि समथिंग एक म्हणतात ना की हे मला हवं होतं, मला ते हवं होतं, ते सगळ्या गोष्टी अनुभवायला मार्च महिन्यात बघायला मिळणार आहे. आणि त्याशिवाय तुम्ही काहीतरी एक बॉसगिरी म्हणतात ना, त्याच्यात आता आपण बघणार आहोत मार्च महिना कसा जाणार आहे. वृश्चिक राशी, ओके. वृश्चिक राशी मार्च महिन्यामध्ये ना सुरुवातीचे 3 आठवडे एकदम सुंदर, छान आणि सुरळीत जातील. कुठलेही तुमचे ध्येय होते, जे काही गोल्स होते, ते त्याच्यात इम्प्रूव्हमेंट दिसेल. सेल्फ कॉन्फिडन्स वाढताना दिसेल. बाहेर जाण्याची संधी मार्च महिन्यात आहे. बाहेर किंवा पासपोर्ट किंवा बाहेरच्या गोष्टींच्या संदर्भात ज्या गोष्टी तुमच्या अडकल्यात, स्टक आहेत, त्या तुम्हाला मार्च महिन्यामध्ये त्याचा अनुभव घ्यायला मिळेल आणि त्या गोष्टी सक्सेस होताना बघायला मिळणार आहे. पण तुम्ही थोडंसं हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे. कदाचित तुमच्या आजारपणामुळे या एनर्जी तुम्हाला अनुभव घेता येणार नाही, त्यामुळे थोडीशी हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे. ओव्हर थिंकिंग करायचं नाही. जसं मी तुम्हाला ही सेंटर एनर्जी होते आहे ना ॲटोमॅटिकली, त्यामुळे तुम्ही ओव्हर थिंकिंगमुळे एवढे चांगले एनर्जी घालवाल. सो तसं न करता तुम्ही एकदम पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. नामजप करा, आध्यात्मिक ओढ वाढवा, जेणेकरून तुमची किंवा हॉबीज जे आहे, आवड निवड आहे, ती जपा, जेणेकरून तुम्ही हॅपी राहाल, आनंदी राहाल. ऑलरेडी तुम्ही तसं राहणारच आहात, पण एका छोट्याशा त्या विचारामुळे पण कदाचित तुम्ही डाऊन होऊ शकता, असं मी म्हणेन. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये तुमची गोल्स, तुमची ध्येय, तुमचे टार्गेट्स पूर्ण होणार आहेत. तुमच्यामध्ये प्रोग्रेस आहे. समजा जिथे तुम्ही जॉब करताय तर तिथे पगारवाढ होण्याची शक्यता आहे. पोस्ट काहींची वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, प्रगती आहे. ठीक आहे. तुम्ही समजा शिक्षण घेत असाल तर तुम्हाला मार्क चांगले मिळणार आहेत. काहींना बाहेर जाण्याची संधी आहे, कामाच्या संदर्भात, जॉबच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भात. ओके. तर अशा प्रकारे ही एनर्जी आहे, पण या एनर्जीमुळे हे एनर्जी डाऊन होऊ शकतं. त्यामुळे या एनर्जीमध्ये राहू नका, अतिविचार करू नका, फ्लोप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करा. ओके. सो अशा प्रकारे होतं हे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिना. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीची वृश्चिक राशी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि ऑलरेडी मी मेष राशी टू वृश्चिक राशीचे व्हिडिओ सर्व राशींचे पोस्ट केले आहेत. तर तुमच्या ओळखीत त्या राशींच्या लोकांना ज्या काही त्यांच्या राशी असतील त्या शेअर करा. ओके. थँक्यू सो मच. बाय.